नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण नागपंचमी विशेष हे वरणफळं बनवूया. करायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे. तर नागपंचमीला आमच्याकडे शक्यतो वरणफळं केला जातात, कारण जास्त गोड कोणाला आवडत नाही. त्यामुळं ते कानवले वगैरेचे करतात किंवा पुरणाचे दिंड वगैरे करतात. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. तर आमच्याकडे हे नागपंचमीच्या दिवशी हे वरणफळे केले जातात किंवा डाळबाटी केली जाते. तर डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतो. बाटी हे गौरीवर वगैरे भाजून करतात. गौरीचा जे आहार वगैरे असतं किंवा विस्तावर भाजून ते बाटी तयार करतात. तर मी तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करत आहे, कारण हे आमच्या घरामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा पदार्थ बनला जातो. आणि आता नागपंचमी पण आली आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. वरणफळाची चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर एक छोटी वाटी मी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी मी मसुराची डाळ घेतली. छान 2 ते 3 पाण्याने हे डाळी स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण पॉलिशवाले असतात. तर 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली. डाळी छान चोळून चोळून घेतल्या. त्यानंतर डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायची किंवा 15 ते 20 मिनटं भिजत घातल्या तरीसुद्धा चालते, कारण छान मऊ शिजल्या जातात नंतर. तर मी एक 10-15 मिनिट भिजत घातल्या डाळी. त्यानंतर एक टमॅटो घातला बारीक कट करून, 2 चमचे तेल घातलं. आपलं मसाल्याच्या डब्यात जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घातली. आता आपण हे कुकर गॅसवरती ठेवूया. तर एक शिट्टी आपल्याला फुल गॅस करून घ्यायची पहिली शिट्टी. त्यानंतर गॅस कमी करायचा. कमी गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे डाळी छान मऊ शिजल्या जाते. आता आपलं वरती कुकर पण झालेलं आहे, ते थंड होते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. तर एक वाटी मी कणिक घेतली, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असं हे पीठ भिजून घ्यायचं, जसं आपण पुरीसाठी पीठ भिजवतो तसं. तर आता बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. थोडंसं एक चमचाभर तेल टाकून छान मऊ करून घेतलं. आता आपण हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि दुसरी तयारी करून घेऊया. तर आता आपलं कुकर दाखवते मी तुम्हाला. मस्त थंड झालेलं आहे. डाळ पण छान शिजल्या गेलेली आहे. छान विस्करने फेटून घ्यायची डाळ, एकसारखं करून घ्यायची. कलरही सुंदर आलेला आहे. घोटून घ्यायची मस्त. छान डाळी शिजल्या गेलेल्या आहे. आता हे आपण बाजूला ठेवून थोडं मसाल्याची तयारी करून घेऊया. तर 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, गावरान लसूण आहे. 1 इंच मी आल्याचा तुकडा घेतला. थोडंसं ओलं नारळ घेतलेलं आहे. तर आता हे लवकर बारीक होत नाही खलबत्त्यामध्ये ओलं नारळ वगैरे, त्यासाठी मी अद्रक किसून घेत आहे आणि खोबरंसुद्धा थोडंसं किसून घेत आहे. जर तुमच्याकडं ओलं नारळ नसेल तर आपलं नेहमीचं जे खोबरं असतं, सुकं खोबरं, ते किसून घातलं तरीसुद्धा चालते. आता हे आपण सगळं खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेणार आहोत जाडसर. खूप बारीकही नाही करायचे आणि खूप जाडसरही नाही ठेवायचं. तर आपण त्यासोबत लसूण घातला, त्यामुळं थोडंसं लसूण छान ठेचल्या गेला पाहिजे. तर तुम्ही हे लसूण अद्रक शक्यतो ठेचूनच वापरा, खूप छान चव लागते हे. तर हे आपण कुटून घेतलेलं आहे. थोडासा गूळ घेतला, चिंच घेतली. थोडंसं कोमट पाण्यामध्ये एक 10 मिनटं आपण भिजू घालणार आहोत हे. तर आता ते भिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. कुकर गरम करायला ठेवलं, तेल घातलं. तेल थोडं जास्ती घालायचं. बटर घातलं, मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरे घातले. जिरे छान फुलल्यानंतर हिंग घातला, कढीपत्ता घातला. छान मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण अद्रक, लसूण आणि खोबरं कुटून घेतलं होतं ते घातलं. ते थोडंसं तांबूस कलर झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहे. थोडीशी कोथिंबीर घातली, छान मिक्स करून घेतलं. आता आपण हळद पहिले वापरलेली आहे, पुन्हा आपण 1 पाऊण चमचा हळद वापरली. त्यानंतर मी 3 चमचे लाल तिखट, गोडा मसाला वापरला आहे अर्धा चमचा आणि पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा मी सांबार मसाला घातला. 1 चमचाभर मी कसुरी मेथी घातली. छान एक अर्धा मिनिट मस्त मसाले आपल्याला हे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण जे चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवलं ते गाळून मी यामध्ये घातलेलं आहे. चिंचचं छान कोळ काढून घेतला. आता हे 1 मिनिटभर मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे. कलर किती सुंदर आला बघू शकता. त्यामुळं कलर पण छान येते. तुम्ही या पद्धतीने हे वरण करून बघा, चवीला अप्रतिम लागते आणि कलरसुद्धा खूप सुंदर येते. पुन्हा थोडंसं बटर घातलेलं आहे. तर त्यामध्ये आपण आता जी डाळ शिजवून ठेवली होती ती घातली. त्यामध्ये मी आधीच 1 ग्लास गरम पाणी घातलं होतं. त्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्हाला हवं
त्यानुसार तुम्ही दाटसर ठेवू शकता किंवा पातळसर ठेवलं तरीसुद्धा चालते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलं. छान मिक्स करून घेऊया. आता वरती वरणाला उकळी येते तोपर्यंत आपण खाली तयारी करून घेऊया. छान मस्त आपली कणिक भिजली गेली. बघू शकता मस्त घट्ट आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे जसं आपण पुरीसाठी घट्ट पीठ भिजवतो त्याप्रमाणे. आता आपण यामधून थोडंसं पीठ घ्यायचं. पोळी आपण जे लाटतो त्यापेक्षा थोडंसं घ्यायचं, कारण आपल्याला हे पातळ लाटून घ्यायची एकदम पोळी. थोडंसं पीठ लावून घ्यायचं. जशी आपण पोळी करतो त्याचप्रमाणे करायचं. थोडंसं तेल लावायचं. तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता. हलकंसं पीठ लावायचं, खूप पीठ नाही लावायचं आहे. आणि जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी हे पातळसर लाटून घ्यायची. थोडंसं पीठ लावायचं किंवा तेल पण लावू शकता तुम्ही. तेल लावूनसुद्धा ही पोळी लाटू शकता. तर एकदम पातळसर लाटून घेऊया आपण. हलक्या हाताने तुम्हाला दाखवते मी एक पोळी पूर्ण लाटलेली. छान छान पोळपाट भरून आपली ही पोळी झालेली आहे. आता एक छोट्या डब्याचं झाकण घेतलेलं आहे. थोडंसं खाली पीठ लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही. तर त्या झाकणाच्या साहाय्याने मस्त छान अशा छोट्या छोट्या गोल गोल आपण पुऱ्या करून घेणार आहोत आणि त्या आपण वरणामध्ये सोडणार आहोत, जे आपण वरण फोडणीला घातलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि उरलेलं जे पीठ आहे तर ते पीठ आपण पुन्हा त्यामध्ये थोडंसं पीठ घेऊन पुन्हा हे असं पोळी लाटायची आणि हे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. तर मी जे तुम्हाला प्रमाण दाखवले ते 3 ते 4 जणांना हे आरामात पुरते. आता वरणाला पण उकळी आलेली आहे. तर मी एक एक 4 ते 5 पोळ्याचे हे पुऱ्या करून घेतलेले एकदम पातळ. तर वरणाला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये हे टाकायचं. उकळत्या याच्यामध्येच आपण हे वरणफळं जे म्हणतो छोट्या छोट्या आपण पुऱ्या केलेल्या त्या सोडून घ्यायच्या आहे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आणि उकळी असतानाच हे सोडायचं म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही. छान मोकळ्या मोकळ्या होतात. आता छान आपल्या सगळ्या टाकून झालेल्या आहे. छान मिक्स करून घ्यायचं. मस्त वरती उकळी आलेली आहे. आता हे पूर्ण आपल्या ज्या पुऱ्या आपण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे, तर हे आपल्याला एक 5 ते 6 मिनिट मस्त मंद गॅसवरती छान उकळून घ्यायचे आहे. म्हणजे वरणही थोडंसं घट्ट होतं आणि आपण हे फळं सोडले आहे यामध्ये ते सुद्धा छान मऊ होतात. तर एवढी कणिक उरली आहे माझी, ते आपण बाजूला ठेवून देऊया. तर 5 ते 6 मिनिट मस्त मंद गॅसवरती आपले हे वरणफळं तयार होतात. बघू शकता कलर किती सुंदर आला. आणि अधूनमधून हलवत राहायचं. तर झाकण ठेवायचं नाही. एखाद्या वेळेस काय होतं वरती उतू जाऊ शकतं. त्यामुळं मंद गॅसवरतीच हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं. बघू शकता मस्त कलर आला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर माझ्या नातीला हा पदार्थ खूप आवडते. आमच्या घरामध्ये हे आठवड्यामधून 1, 2 ते 3 वेळा केल्या जाते आणि सुट्टीच्या दिवशी तर हमखास केल्या जाते. कारण तिच्या आवडीचा पदार्थ पाहिजे. तिला रोज भाजी-पोळी डब्यामध्ये देतो, तर तिला सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी पाहिजे. आणि तुम्ही जर या पद्धतीने जर असे वरणफळं बनवले तर तुम्हाला भाजी-पोळीची सुद्धा गरज पडणार नाही. एवढे हे अप्रतिम लागते. तर एक 6 ते 7 मिनिट आपण मस्त शिजवून घेतलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे वरणफळं बनवून बघा नागपंचमीला. तर मी आज हे नागपंचमी विशेष बनवलेलं आहे. छान मस्त गरम गरम वरणफळं, वरतून तूप, तोंडी लावायला चटणी, लोणचं, पापड, चवीला अप्रतिम झालेले आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुम्ही नागपंचमीला याच पद्धतीने असे वरणफळं बनवून बघा. कारण गोड खाण्याचा कंटाळा आला म्हणजे हे छान आहे. सगळ्यांना आवडीचा पदार्थ आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. करायलासुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही किंवा कढई ठेवत नाही, त्यांच्यासाठी ही एकदम साधी सोपी रेसिपी आणि खमंग रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.